पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। प्रभास तुझ्या प्रेमात तर पडला नाहीये ना? एवढ्या रात्री कोणाचा मेसेज असेल? जरा सावली का वाढते तू दिसता आता चांदणे का भासते तू दिसता प्रभास अवखळ से श्वास हे थरथरते नजरेत सारे फडफडते अवखळ नाही नको। हे थरथरते नजरेत सारे फडफडते मन उडते तुझ्या भोवताली मन उडते तुझ्या भोवताली मन उडते तुझ्या भोवताली मन उडते आता एका मेसेजला उत्तर पाठवलं की मग एकातून एक मेसेजेस पाठवायला सुरुवात होतील आणि प्रभासचा उगाच काहीतरी गैरसमज झाला तर माझ्या बोलण्याचा त्यांनी वेगळा अर्थ नको घ्यायला। मेथे डोळ्याने शब्दांचे सारे कळे हवे से वाटे है सोहळे हसरे नाते है कोवळे हळूहळू गोड खोळ लागे मन उडते तुझ्या भोवताली मन उडते तुझ्या भोवताली मन उडते तुझ्या भोवताली। मी त्यांच्या मेसेजचं उत्तर नाही दिलं, त्यांना त्याचं वाईट तर वाटलं नसेल ना? मन उडते मन उडते मन उडते तुझ्या भोवताली भोवताली तुझ्या भोवताली उर्मी काय आहे तुझं मम्मी? माझं काय नाहीये, तुझं काय चाललंय? काल रात्रीपासून तू अशी का वागतेयस? अगं त्या किशाने त्याच्या परीने प्रयत्न केले ना, पण ते फसले. त्याला आता आपण काय करणार? असतं एकेकाचं नशीब, पण त्याचा परिणाम तू तुझ्यावर का होऊन देतेयस? किती बोलशील अगं? मला नाही बोलायचंय कुणाशी. पण का? माझी मर्जी, नाही बोलायचंय कुणाशी. उर्मी फाजीलपणा बंद करा. एक दिन एकतर ती वीणा, तिला अजून कौतुक वाटणार आहे प्रभासचं. अजून जवळ जाणार आहे ती प्रभासच्या. मम्मी एक गोष्ट लक्षात ठेव, जर वीणा आणि प्रभासचं जमलं ना तर आग लावेल मी स्वतःला. उर्मी अगं काय बोलतेयस तू हे?
अगं प्रभास आणि वीणा नाही 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 काही काय. अगं प्रभासारखा एवढा मॉडर्न मुलगा वीणाच्या प्रेमात पडूच शकत नाही. वीणा शोभतच नाही ग प्रभासला. तू आणि प्रभास मात्र लक्ष्मीनारायणाचा जोडा दिसता. अगं मला ना खात्री आहे प्रभास तुझ्याशीच लग्न करणार. मे अगं वीणा नसेल मॅच होत प्रभासला, पण तिचा आवाज तिचा आवाज प्रभासला भयंकर आवडतो. तुला नाही माहित. जर त्यांचं जमलं ना तर तुमच्या सगळ्यांवर आळ टाकून आत्महत्या करेन मी. उर्मी उर्मीची केस अगदी हाताबाहेर गेली आहे. तिला वेळेस थांबवायला हवं. उर्मी गुड मॉर्निंग. कुठं रात्रभर लागलं लागला काय? लागायलाच मारलं मी. एक फोन नाही, मेसेज नाही. सांगतो काय यार दादू, मी किती टेन्शन मध्ये होते. मिकी सॉरी मला नको सॉरी म्हणू. आज तुला सॉरी म्हण जाऊ. एवढी चिडले ना तुझ्यावर. मिकी, मला तुला एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे. बोल. आमची कॉन्सर्ट कॅन्सल झाली आहे मिकी. माहितीये मला. काल ते स्पॉन्सर आले होते बघायला रिहर्सल, पण त्यांना रिहर्सल न दाखवताच मला अर्जंटली संगमनेरला जावं लागलं. माहितीये मिकी, मला असं वाटतं की माझ्या मनात जे आहे ना तेच वीणाच्याही मनात आहे. माहितीये. काय काय झालं? तू प्रपोज केलंस तिला? प्रपोज केलंस? ती काय म्हणाली? म्हणजे फुल असं शाहरुख थांब मिकी. यार सांग ना यार प्लीज. मिकी, काल खूप काही घडलंय. बोल. हो सांगतोय. तो किशा आहे, त्या किशाने ना वीणाला पळवून नेऊन तिच्याबरोबर जबरदस्ती लग्न करण्याचा प्रयत्न केला. आणि मग वीणाला सुखरूप तिच्या घरी नेलं. आणि तिथे गेल्यानंतर मला खीर खावी लागली. तू खीर खाल्लीस? तू खीर खाल्लीस? हो अरे खाल्ली खीर. मग वीणासाठी एवढं करूच शकतो ना मी. अगं बाई. गप बस. ऐक ना, पण तिची काय रिॲक्शन आहे या सगळ्यावर? जे काही दिवसभरात घडलं, रात्री घडलं, तिचं काय म्हणणं आहे? मी की तुला सांगू का, म्हणजे वीणा ना तिच्या तोंडून काही सांगत नाहीये, पण तिच्या नजरेतून ना मला सगळं काही कळत होतं. वा वा सुभेदार, तुम्ही पार शत्रूच्या आपलं मैत्रिणीच्या बालेकिल्ल्यात जाऊन मोहीम फत्ते करून आलात. तुम्हाला माझा मानाचा मुजरा आणि तुमच्या कामगिरीबद्दल त्रिवार वंदन. मिकी, दादू ऐक, हे बघ, तिच्याकडनं जर एवढं पॉझिटिव्ह येतंय तर प्लीज तिला प्रपोज करायला उशीर करू नको. मिकी काय, हा जरा पेशन्स ठेव. करणार, सगळं करणार. पण आता ना त्या कॉन्सर्टचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे यार. त्या स्पॉन्सरला कन्व्हिन्स करण्याची खूप गरज आहे मिकी, आणि कठीण आहे यार खूप. होईल रे दादू, त्याचं काय टेन्शन घेतो. वीणाला बँड जॉईन करायला लावलायस. स्पॉन्सर क्या चीज आहे, होऊन जाईल. हे बघ, मला खात्री आहे माझ्या दादूने जर एखादी गोष्ट मनावर घेतली ना तर कोणीच त्याला नाही नाही म्हणू शकत. काय टॅक्सी वेळेत मिळाले ते एक बरं झालंय. पुढे सगळं पण व्यवस्थितच व्हायला हवं. असा हातातोंडाशी आलेला घास जायला नको यार. एवढ्याशा गोष्टीवरून पापड नको मोडायला. हो ना. आणि आपण जाणून बुजून काहीच केलं नाहीये, तरी सुद्धा काही झालं ना तर सगळ्यात जास्त त्रास फक्त आपल्यालाच होईल. हो ना. खूप कष्टानं जुळून आलंय हे सगळं, हे नको विस्कटायला. खरंय, विस्कटलेली घडी पुन्हा बसवणं खूप अवघड असतं.
हो ग वीणा, जर ही कॉन्सर्ट कॅन्सल झाली ना तर तुला मिळालेला एवढा मोठा चान्स हातातून निघून जाईल. म्हणजे तू एवढा वेळ कॉन्सर्ट बद्दल बोलत होतीस? हो, म्हणजे तू एवढा वेळ कॉन्सर्ट बद्दल बोलत नव्हतीस, मग कशाबद्दल बोलत होतीस तू? शिखा अगं, म्हणजे तू प्रभास बद्दल बोलत होतीस? वेगळी आहेस का तू? मी काही प्रभास बद्दल बोलत नव्हते. आणि मी कशाला त्यांचा इतका विचार करू, तेही सतत. अच्छा, म्हणजे तो विचार करण्यासारखा आहे हे तरी मान्य आहे तुला. चिका, आता उगाच भलता सलता विचार करू नकोस, कळलं? दादा जरा फास्ट चालव ना प्लीज, आम्हाला खूप उशीर होतोय. मी विचारतो थांब. सर, पंडित सरांना यायला अजून किती वेळ लागेल सांगू शकाल का? सर ऑफिसवरून तर निघाले आहेत, थोड्याच वेळात पोहोचतील. सर, काय झालं? काय म्हणाले? किती वेळ? ते ऑफिसवरून निघालेत, पोचतील असं म्हणाला तो. प्रभास, सगळं ठीक होईल ना रे? ते आपल्यावर खूप भडकलेत. संचिता, आपल्यावर नाही, माझ्यावर. त्यामुळे त्यांना कन्व्हिन्स पण मीच करणार. पण प्रभास, ज्या पद्धतीने ते भडकून गेलेत ना, मला तर कठीणच दिसतंय. अंकल यार, असं नको ना म्हणूस. ऐका ना, मी काय म्हणतो, आपण बघूया ना वेगळे स्पॉन्सर्स. हा अजय, तेवढा वेळ आहे का आपल्याकडे? हा, आपल्याला ना इथेच प्रयत्न करायचे आहेत, आणि आजच. अरे बट अंकल काय म्हणाला ते ऐकलंस ना तू? ऍक्च्युली तू काल गेला नसतास, नाही झालंच नसतं. गाईज, चिल चिल चिल. हे बघा, आज काही झालं ना तरी होकार घेतल्याशिवाय आपण इथून निघायचं नाही. ओके, मी आलोच. अजय, अजय, मला असं वाटतं ना, प्रभासाला नक्कीच काहीतरी ठरवून आलं असेल. त्याने ना नक्कीच काहीतरी उपाय काढला असेल. तसं असेल तर मग चांगलं आहे अंकल, पण आपल्याला सांगायचं तरी ना. आपण इकडे उगाच आपल्या हार्टबीट्स वाढवून ठेवायच्या. वीणा, अरे तू बरी आहेस ना? कशी आहेस तू? वीणा, कशी आहेस? आता बरी. हे सगळं कसं झालं अचानक वीणा? मी आपल्या रिहर्सलसाठीच निघाले होते. वीणा, तू बसतेस का? पाय दुखेल नाही. हो वीणा, ये नाही इकडे. सावकाश. बस. सगळ्यांसमोर प्रभासच्या तब्येतीची चौकशी सुद्धा करता येत नाहीये. त्यांनी ती खीर का खाल्ली हे सुद्धा विचारता येत नाहीये. चिका, माझा मोबाईल दे ना. तुमच्याशी जरा बोलायचंय. बोल ना. इथे नको.
बाजूला जाऊन बोलूया. तुला काय चाललंय? असं मोबाईल वरून प्रॉब्लेम सॉर्ट करण्यापेक्षा बाहेर जाऊन दोघांनी नीट बोलून घ्या ना. हा ऑफिसचं काही काम आहे का? हा सारखा फोन वाजतोय म्हणून म्हटलं. काम आहे. बाजूला जाऊन एक कॉल करून उरकून टाक ना वाटल्यास. ऍक्च्युली यार एक मिनिट. हे गाईस, ही मीटिंग संपेपर्यंत कोणीही इथून हलायचं नाहीये. हो नाही आलायचा. जी काही कामं असतील ती ही मीटिंग झाल्यानंतरच करायची आहेत. क्लिअर? हो. म्हणजे आपली मीटिंग झाल्यानंतर कॉल कर आणि संपव काम असं म्हणायचं होतं. रिअली? या हाय सर, गुड मॉर्निंग सर. तुम्ही इथे काय करताय? सर ऐका ना, काल जे काही घडलं प्लीज जस्ट लिव्ह. सर 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 प्लीज सर. सर ऐकून घ्या ना माझं. सर आम्हाला एक चान्स द्या स्वतःला प्रूव्ह करण्यासाठी. प्लीज सर, प्लीज. तुम्ही वा पुढे. बोला, काय बाकी आहे बोलायचं? आमची पूर्ण तयारी झाली आहे सर कॉन्सर्टची. आय नो सर, आय नो माझं चुकलं. मी तुम्हाला रिहर्सल न दाखवता निघून गेलो ते. पण सर खरंच म्हणजे कामच असं होतं ना सर, खूप अर्जंट आणि सेन्सिटिव्ह काम होतं सर, म्हणून जावं लागलं. मिस्टर प्रभास, मी तुझ्याच कामासाठी तिथे आलो होतो ना. मग किती महत्वाचं काम असतं तरी ते मॅनेज करणं तुझं काम आहे, पण तू नाही केलंस. यावरून हे लक्षात येतं की तुला माझ्या वेळेची किंमत नाहीये सर. आणि यावरून हे लक्षात येतं की तू तुझ्या कामाशी किती प्रामाणिक आहेस. तुम्हाला तुमच्या वेळेची किंमत नसेल, पण तुम्ही माझ्या वेळेची किंमत केली नाहीये. सर मी तुम्हाला ऑलरेडी सॉरी म्हटलंय, पण मी तरी पुन्हा सॉरी म्हणायला पण तयार आहे. प्लीज सर, पण एक 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 चान्स द्या सर, फक्त आम्हाला एक चान्स. कसं आहे ना प्रभास, मिळालेल्या संधीचंही काही लोकांना स्वैरसूतक नसतं, कारण त्यांना ती नशिबाने मिळालेली असते. पण मिळालेल्या संधीचं सोनं करण्यासाठी लायकी लागते. तुम्ही तुमच्या कामात कितीही हुशार असाल, पण जर तुम्हाला वेळेची किंमत करता येत नसेल ना, तर तुम्ही कुठल्याच गोष्टीच्या लायक नसता. जर इतकंच महत्वाचं काम होतं तर रिहर्सलला येण्याआधी मला कळवायला हवं होतं, पण तेवढीही कर्टसी नाहीये तुमच्याकडे. तू ना मला फार हलक्यात घेतलास, पण खरं तर तुम्ही हलक्या दर्जाच्या आहात. मिस्टर प्रभास, तुम्ही असेच हलगर्जी राहिलात ना, तर संगीतातच काय आयुष्यात प्रत्येक गोष्टीत अनसक्सेसफुलच होत राहाल. काहीच होऊ शकत नाही तुमचं. सर हे बघा सर, एकदा ऐकून तरी घ्या ना, माझं म्हणणं काय ते ऐकून घ्या ना प्लीज सर. गेट आउट. सर पुन्हा कधीही माझ्याकडे स्पॉन्सरशिपसाठी येऊ नका. सर सर असं नका ना करू सर. सर ऐकून तर घ्या ना सर एकदा माझं. मी काम. गेट आउट. सर सर एकदा आय सेड गेट आउट. कॉन्सर्ट तर होणारच,
कॉन्सर्ट तर होणारच आणि 1000% होणार.